2026. सत्तेत असूनही अनुदान आणता येत नाही म्हणून शहराला 1000 कोटीचे कर्जबाजारी करण्याचा उद्योग. किरण काळे. आज पे अँड पार्कची लूट, उद्या प्रत्येक श्वासावर कर लावतील. काळेचा घणाघात. महापालिकेकडे पगाराचे पैसे नाहीत आणि सत्ताधारी घेत आहेत 550 कोटींचे कर्ज. ठाकरे शिवसेनेचा विरोध. अहिल्यानगर प्रतिनिधी. महानगरपालिकेने अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत तब्बल 538 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. पाणी योजनेसाठी त्यात 375 कोटीच्या कर्जाचा घाट घातला जात आहे. तब्बल 1000 कोटीच्या कर्जाचा घाट म्हणजे शहराला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा सत्ताधाऱ्यांचा धोकादायक डाव आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असून देखील त्यांना अनुदान आणता येत नाही म्हणून शहराला कर्जबाजारी करण्याचा उद्योग सुरू आहे. मनपाकडे साधे पगाराचे वीज बिल भरण्याचे पैसे नाहीत. आज पे अँड पार्कची लूट सुरू आहे, उद्या तर हे नागरिकांच्या प्रत्येक श्वासावर कर लावतील, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मनपाच्या कर्ज घेण्याच्या योजनेला ठाकरे शिवसेनेकडून जाहीर विरोध केला आहे. 1000 कोटीच्या कर्जातून टेंडरच्या माध्यमातून ठेकेदार, सत्ताधारी, राजकीय पदाधिकारी श्रीमंत होतील, पण शहर कायमचे रसातळाला जाईल, अशी भीती काळे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना काळे म्हणाले, पाणी व भुयारी गटार योजनेच्या नावाखाली महापालिकेवर प्रचंड आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार सुरू असून महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हे नियोजन पूर्णपणे आत्मघाती आहे. आज वीज बिल, कर्मचारी पगारासाठी आर्थिक खळखळाट सुरू आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली कोलमडलेली आहे. निधी अभावी रस्त्यांचे कामं रखडली आहेत. अशा परिस्थितीत जागतिक बँक व अन्य वित्तीय संस्थांकडून सुमारे 1000 कोटी रुपयांचे कर्ज घेणे म्हणजे शहराच्या भवितव्याशी खेळ करण्यासारखे असल्याचा गंभीर आरोप काळेंनी केला आहे. आधी योजनेचे प्राधान्य ठरवा. पिण्याच्या पाण्यासाठी सावेडी फेज 2 अमृत योजनेवर यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे उपसा करण्याची क्षमता वाढली आहे. सुमारे 5 लाख लोकसंख्येसाठी पाणी वितरण करून देखील यातून पाणी उरले एवढी क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना आजही दिवसाआड तर काही भागात 3-4 दिवसांनी तेही कमी दाबाने पाणी वितरित केले जाते. काही भागात तर आजही टँकर सुरू आहेत. असं असताना 495 कोटीची नवी पाणी योजना करणे म्हणजे जुन्या योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश झाकण्यासाठीचा हा घाट असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. आजही सावेडी, बोलेगावसह अनेक भागांमध्ये भुयारी गटारे योजना राबविणे बाकी आहे. या कामासाठी प्राधान्य द्यावे असे काळे यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी कर्ज नव्हे तर आपले राजकीय वजन वापरून 100% अनुदान सत्ताधाऱ्यांनी आणून दाखवावे असे आवाहन काळे यांनी दिले आहे. देवाभाऊ, तुमच्या आश्वासनाचे काय? मनपा निवडणूक प्रचार सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर पाणी योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने नगर उत्थान योजनेतून सुमारे 495 कोटी रुपये देण्याची योजना केली होती. मात्र देवाभाऊंच्या घोषणेतील एक छदामही शहराला मिळालेला नाही. आश्वासनांना भुलून नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना मनपात एका हाती सत्ता दिली. सत्ताधाऱ्यांकडे पाशवी बहुमत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक हाती सत्ता आहे. मग राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान आणण्याऐवजी जनतेच्या माथी कर्जाचा डोंगर का लादला जात आहे, असा सवालही काळे यांनी उपस्थित केला आहे. ठेकेदारांच्या टोळ्या नागरिकांचे जगणे असह्य करतील. सध्या शहरात पे अँड पार्कच्या नावाखाली सुरू असलेली अक्षरशः लूट नागरिक अनुभवत आहे. व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही देखील याला कडकडून विरोध आहे. उद्या शेकडो कोटीचे कर्ज फेडण्यासाठी याच पद्धतीने मनपाच्या नावाखाली वेगवेगळे कर, शुल्क, दंड आणि वसुली लादून राजकीय गुंड आणि ठेकेदारांच्या टोळ्या नागरिकांचे जगणे असह्य करतील, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेले हे आर्थिक षडयंत्र शहराची आर्थिक घडी कायमची कोलमडून टाकू शकते, असेही ते म्हणाले. वेळप्रसंगी जनआंदोलन छेडण्याचा ठाकरे शिवसेनेचा इशारा. ठाकरे शिवसेनेचा या नियोजनशून्य, शहर विरोधी आणि आत्मघाती निर्णयाला तीव्र विरोध राहील. शहराला आर्थिक विनाशाकडे नेणाऱ्या या कारभाराविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून ठाकरे शिवसेना तीव्र जनआंदोलन छेडेल, असा गर्भित इशारा किरण काळे यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर.